जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. पुस्तक उघडतोय. जय गुरु. हं. जय गुरु. काल आपण तिसऱ्या श्लोकापर्यंत बघितलं होतं की हजारो लोकांमध्ये एखादा कोणीतरी खरोखर परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या हजारो म्हणजे अशा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये हा कोणीतरी एखादा मला तत्वतः जाणतो. हम्म. बरोबर. म्हणजे जसं मग मी उदाहरण देत होतो तुम्हाला की भले तो म्हणे तो जीव साक्षात्कारी होतो, पण त्याचे तत्व जाणणारा असे त्यातही कमीच लोक असतात असं भगवंतांना म्हणायचंय. बरोबर. म्हणजे जसं सगळे साक्षात्कारी पुरुष हे तत्वज्ञ असतात का किंवा तत्व जाणणारे असतात का, तर नाही. आणि मग मी उदाहरण दिलं तिथं आपला मला वाटतं क्लास संपला की मला आईचा आश्रय मिळालाय. माझी आई माझ्या अगदी जवळ आहे. मी आईच्या मांडीवर झोपलेलो आहे. छान आहे. बरोबर. पण मी मातृतत्वाला जाणलेलं आहे का, नाही. मातेचा आश्रय आहे मला. मी मातेच्या अगदी मांडीवर आहे अगदी. पण सगळ्याच मातेवर म्हणजे आईच्या मांडीवर ज्यांना भाग्य मिळतं झोपण्याचं अगदी आईच्या जवळ आईचा आश्रय, त्यांना मातृतत्व ते जाणतात का, नाही. बरोबर. मातृतत्व म्हणजे काय, मातृतत्वाची पराकाष्ठा काय, हा वात्सल्य. नाही का, की सगळ्या क्षमाशीलता आणि वत्सलता, नाही का, वात्सल्य. तर हे मातृतत्वाचे विशेष गुण आहेत. पण किती किती मुलांना आईच्या या मातृत्वाची जाणीव असते आणि त्याच्याविषयी आदर असतो, की किती मुलं म्हणजे आईला अधिक म्हणजे गृहीत धरतात. आई त्यांच्याकरता सगळं करत असते, पण किती मुलांना आईच्या त्या त्यागाची आणि याची जाणीव असते, नाही का. म्हणजे ते मातृतत्व जे आहे ते इथं जे भगवान कृष्ण म्हणतायत की अशा हजारो लोकांपैकी एखाद्यालाच मत तो एखादाच मला तत्वतः जाणतो. मुद्दा कन्सेप्ट लक्षात आला ना तुमच्या, की आश्रय असणं आणि त्याला एखाद्या त्या तत्वाला जाणणं याच्यात हा फरक आहे. बरोबर आहे. हो सर. ठीक आहे. म्हणजे अग्नीचं तत्व म्हणजे दाहकता, तसं थोडक्यात तत्व म्हणजे त्याचं होय. मूळ स्वरूप. हो हो हो. अगदी. म्हणजे आणि आता अग्नीचं उदाहरण द्यायचं तर मी नुसता अग्नी बघतोय दुरून, तर मला अग्नी कळला का, नाही. नाही का. जोपर्यंत अग्नीचा मला अनुभव येत नाही, दाहकता, नाही का, तोपर्यंत मला पूर्ण अनुभूती त्याची झालेली नाहीये ना. नुसतं बघणं वेगळं, दृष्टीने अग्नी बघणं वेगळं आणि अग्नीची दाहकता अनुभवणं, नाही का, असं प्रत्येकाच्याच बाबतीत म्हणता येईल. ठीक आहे. आता चौथा श्लोक कोण वाचेल? हा. हा. वाचू सर. हा. हा. वासंतीताई वाचा आधी. हा. हा सर. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पुढचा पण वाचू सर. हा वाचा.
अपरे मियतस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. तुम्ही पहिली वेळ कशी वाचली एकदा परत एकदा थोडं सांगाल का? अपरे नाही नाही मियतस्त्वन्यां नाही 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 वरची पहिली अगदी पहिली. हं. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च. म्हणजे हा एक पोटच्या पुढे जो एक- विसर्ग हा हा बोला. जे वाढवलेलं आहे तिथं वाढवलं आणि वायू नंतर जो विसर्ग आहे तो विसर्ग घेतला. नाही आणि ते ख इथं ऐका वरती जे ऐका ऐका हा सर तर ना जेव्हा विसर्ग जेव्हा प आणि फ च्या आधी येतो ना, प फ ब भ च्या आधी येतो, तेव्हा त्याचा उच्चार विसर्गाचा फ होतो. त्याला म्हणतात जिव्हामूलीय. हा सॉरी, जिव्हामूलीय नाही, उपध्मानीय. आणि जेव्हा क ख ग ग ग याच्या आधी जेव्हा विसर्ग येतो ना, तेव्हा त्याचा उच्चार हा सर अर्धा ख ख होतो. म्हणजे कसं, भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च वायु खम, असं. असं अच्छा म्हणायचं. हा असं. ओके सर. हो सर. हा हं. हं. अजून कोण म्हणेल? कोण म्हणायचं अजून कोणाला? मी म्हणू सर. हा मनीषाताई म्हणे. हा. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना इति अहंकार इति यं नाही मे नाही तू मनीषा इति हा, ती दीर्घ म्हटलं की मग बरोबर येईल. असं. बरं. अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा हं. अपरेमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यदे ययेदद्धार्यते जगत्. हा ये दम किंवा दन बरोबर असं होतं? म्हण. हो मग ययेदं. ये दम दम म्हणू शकतो किंवा दन न असल्यामुळे ध असल्यामुळे न पण म्हणू शकतो. हं. आणि ओके. वच्या आधी अनुस्वार आला तर कसा उच्चार होतो? कशा वच्या आधी? प्रकृती. हा प्रकृती विद्धी. प्रकृती विद्धी. हा तर आता मी तुम्हाला आधी पण सांगितलं ना, याच्या दोन प्रकारांनी अनुस्वाराचं उच्चारण होऊ शकतं. शब्दाच्या शेवटी जर अनुस्वार येतो तो एक म्हणजे सरळ प्रत्येक अनुस्वाराचा उच्चार मच करायचा. जसं अपरेयमित स्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम, मी तर दोन्ही अनुस्वारांचा उच्चार मच केला. किंवा जसं हे उषाताई वगैरे म्हणतात तसं अपरेयमित स्पन्याम प्रकृतीं विद्धी मे पराम तिव, असं. जसं सिंह म्हणतो ना आपण तसं. सिंह तसं सिंह म्हणतो का आपण? नाही, सिंह म्हणतो ना तसं प्रकृतीं विद्धी मे पराम, असं. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार हा म च्या ऐवजी औ असं करणं हे वैकल्पिक आहे, म्हणजे ऑप्शनल आहे असं. मग पण मध्ये कारण जर तो हा बोला. कारण सर पुढे व आलाय म्हणून त्याचा उच्चार व येईल हा पण ते अनुस्वाराचा. तोच नाही नाही, ते जो नियम तुम्ही सांगितलाय ना, हे दोन्ही नियम बरोबर आहेत. शब्दांच्या शेवटी जो अनुस्वार येतो ना, त्याचा उच्चार आपण म पण म्हणू शकतो आणि ते व्याकरणाच्या हो दृष्टीने बरोबरच आहे. किंवा हो शब्दाच्या शेवटच्या अनुस्वाराचा उच्चार पण शब्दाच्या मध्ये असल्यासारखा म्हणजे पुढच्या अक्षरावरून करायचा, ते पण बरोबर आहे. ती पण प्रथा आहे. दोन्ही रूढी बरोबर आहेत. पण कुठली तरी एक रूढीचं आपण पालन करायचं असं. असं ठीक आहे. हा तर भूमी ही आपहा, आता हे दोन श्लोक असे का आहेत? कारण या दोन्ही श्लोक मिळून जे अपरा प्रकृती होते, तर ती अपरा प्रकृती काय ते पण सांगेन मी. तर त्याचं वर्णन हे कंटिन्युटी आहे, त्याची संगती आहे, म्हणून हे दोन्ही श्लोक एकत्र घेतलेत. भूमी ही म्हणजे जमीन, पृथ्वी, आपहा म्हणजे जल, अनलहा
म्हणजे अग्नी. नंतर वायू म्हणजे वायू. वायूला अनिल पण म्हणतात. हा, अनल म्हणजे अग्नी, अनिल म्हणजे वायू. इथं वायूच म्हटलेलं त्यामुळे काही प्रश्न नाही. थम, थम म्हणजे आकाश. जसं आपण पक्ष्यांना म्हणून खग म्हणतो. खग का म्हणतात? ख मध्ये गमन करणारे, फिरणारे आकाशात, म्हणून पक्ष्यांना खग म्हणतात. तसं खम म्हणजे आकाश. मनः, बुद्धी, एवच आणि अहंकार. इति म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी किंवा तेज किंवा वायू आणि आकाश ही पंचमहाभूत झाली. नंतर मन, बुद्धी आणि अहंकार. इति इयं मे भिन्नाः प्रकृती अष्टधा. तर ही अष्टधा, या सगळ्यांना मिळून अष्टधा प्रकृती असं म्हटलं जातं. पण ही प्रकृती, जे प्रकृती आणि पुरुष तत्व आहे त्याहून वेगळं आहे. त्याचं कारण सांगतो. की अपरा इयम इतः तू. आता ही सगळी जी आहे ही अपरा. अपरा म्हणजे काय? कनिष्ठ. परा म्हणजे परा, परम म्हणजे अल्टिमेट, सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम. आणि अपरा म्हणजे कनिष्ठ. अपरा इयम इतः तू अन्याम प्रकृतीम विद्धी मे. बरं, जाऊ दे, एक काम करू आपण, पहिल्याचा अर्थ बघू आपण काय ते. तर भूमी, आपः, अनलः, वायु, खम, मनः, बुद्धी च अहंकारः एवं एव अशी इति इयं अष्टधा भिन्ना मे प्रकृती. तर माझी ही 8 प्रकारची ही प्रकृती आहे. जे आपल्याला पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो ती. आता या पंचमहाभूतांमध्ये हे जे तत्वज्ञान आहे याच्यामध्ये कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि तन्मात्रा असं सगळं काही येतं. म्हणजे जसं पृथ्वीचा गुण आहे गंध, तन्मात्रा आहे पृथ्वीचा गंध, तन्मात्रा गंध. आपा, जल म्हणजे रस. तर रस तन्मात्रा ही जलाची आहे. अग्नीचं हे आहे तेज. नंतर वायूचं हे आहे, म्हणजे ज्ञानेंद्रिय वायूचं आहे त्वचा, शब्द, स्पर्श. आणि त्याचं तन्मात्रा आहे स्पर्श. अग्नीचं तन्मात्रा आहे रूप. आणि खम, आकाशाचं तन्मात्रा आहे शब्द. तर ही पंचमहाभूत आणि या पंचतन्मात्रा यांचा खूप जवळचा संबंध आहे. जसं की गंधाचं, ज्याला गंध किंवा जे आपण गंधाचं ज्ञानेंद्रिय आहे नाक, म्हणूनच त्याला घ्राणेंद्रिय म्हणतो आपण, ज्याने आपण वास घेतो. आणि तो गंधचं अधिष्ठान जे आहे ते पृथ्वीमध्ये. सगळा गंध जो आहे हा पृथ्वीमध्ये आहे भरलेला. तो वेगवेगळ्या पृथ्वीच्या म्हणजे प्रकारांपासून वेगवेगळे गंध आपल्याला समजतात, नाही का. जलाचं ज्ञानेंद्रिय आहे रसना, म्हणजे जीभ, ती रसाचा आस्वाद करते. आणि त्याचं तन्मात्रा आहे रस. अनल, अग्नीचं ज्ञानेंद्रिय आहे डोळे, नेत्र. तेज हे, आणि त्याचं तन्मात्रा आहे तेज. वायूची तन्मात्रा आहे स्पर्श आणि त्याचं ज्ञानेंद्रिय आहे त्वचा. आणि खम म्हणजे आकाश, त्याचं ज्ञानेंद्रिय आहे कान आणि त्याचं अधिष्ठान म्हणजे आकाशात काय असतं तर शब्द. असं म्हटलं जातं की आपण सगळं जे बोलतोय, आत्ताही बोललेलो आणि पुरातन काळापासून, ते सगळं शब्द आकाशामध्ये साठलेले आहेत आणि साठत राहतात कायम. जसं आपण मेमरी म्हणतो ना, कॉम्प्युटरमध्ये असंख्य मेमरी जमत राहते,
आपण काही करत असताना, तशी ही शब्द सगळे जे आपण व्यक्त बोलतो आपण, ते सगळे वातावरणात पसरलेले आणि ते असतात तिथे. सगळे तरी एक लेख होता मागे की कृष्णाने खरोखर म्हणजे ही जी गीता आहे, तर ही गीता कुठेतरी वातावरणात नक्कीच असणार. खरी गीता म्हणजे मूळ गीता कृष्णाच्या शब्दांनी असं. आता याच्यानंतर पण हा तर आकाशाचं आणि एक इंद्रिय डोळेही असू शकतात ना, कारण डोळेही बघतात आकाशामध्ये काय चाललंय वगैरे. नाही नाही, असं नाही. आकाश म्हणजे स्पेस. शब्द जे असतात ते आकाश हे शब्द धारण करतो, ध्वनी धारण करतो. बरोबर. रादर आधी ध्वनी निर्माण झाला आणि मग त्याच्यापासून आकाश, म्हणजे सृष्टीची रचना कशी झाली सांगतो मी. तर आधी ध्वनी निर्माण झाला, ओंकार म्हणा किंवा काय, त्याच्यापासून आकाश निर्माण झालं. हा नंतर शब्द स्पर्श, हा नंतर हा नाही, नंतर वायू नाही निर्माण झाला. त्याच्यानंतर स्पर्श तन्मात्रा निर्माण झाली आणि त्यातनं वायू निर्माण झाला. नंतर तेज निर्माण झालं, त्यातून अग्नी निर्माण झालं. सॉरी तेज निर्माण झालं आणि त्यातून रूप किंवा आकार निर्माण झाला. नंतर रस निर्माण झाला आणि रसातनं जल निर्माण झालं आणि नंतर गंध निर्माण झाला, गंध तन्मात्रा, त्यातनं पृथ्वीची निर्मिती झाली. असं आपली सनातन धर्मानुसार ही सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य आहे, क्रम आहे. म्हणजे सृष्टीक्रम ज्याला म्हणतात. पहिले भूमी मग जल पाहिजे ना सर? तर परत सांगता का? जलाचं हे होऊन त्याची पृथ्वी झाली. नाही अच्छा. असं नाही. ऐका. पृथ्वी नाही ऐका, शेवटी पृथ्वी झाली, पण आधी सगळं ऍबस्ट्रॅक्ट होतं. मग सगळं ऍबस्ट्रॅक्ट होतं, त्यातनं पहिले ते ध्वनी निर्माण झाला, ज्याला आपण ओंकार किंवा असं काहीतरी म्हणू. ओंकार. त्यातनं आता तो शब्द ग्रहण करण्यासाठी, धारण करण्यासाठी आकाश उत्पन्न झालं. आधी आकाश किंवा स्पेस पण नव्हती. नंतर आकाशानंतर पुढचं जी निर्मिती झाली, म्हणून आकाशाला एक गुण म्हणतात. जे पंचगुण किंवा हे जे आहे ना, त्याला पंचपंचिका, पंचीकरण विद्या ज्याला म्हणतात ना, त्यानुसार आकाशाचा एक गुण. नंतर स्पर्श तन्मात्रा, म्हणजे आता आकाश झालं, पण एक स्पर्श म्हणजे फिलिंग ते निर्माण झालं आणि त्या स्पर्शाचा अधिष्ठान म्हणून वायूची निर्मिती झाली. नंतर आणि त्याच्यानंतर मग तेज निर्माण झालं. वायूनंतर तेजाचे 3 गुण आहेत, वायूचे 2 गुण आहेत. तेज निर्माण झालं, 3 गुण. त्याच्यानंतर मग त्याच्यापासून रूप किंवा आकार निर्माण झाला, रूप. कारण डोळ्यात तेजच नसेल तर रूपाला काय अर्थ आहे, नाही का? ते रूप धारण करण्यासाठी किंवा रूप बघण्यासाठी तेज पाहिजे ना. त्याच्यानंतर रसना म्हणजे रस, ही तन्मात्रा निर्माण झाली आणि त्याच्याकरता जल निर्माण झालं. म्हणजे आधी रस ग्रहण करणारी शक्ती निर्माण झाली, रसना. आणि उलट सांगितलं मी, आधी रस निर्माण झाला, मग त्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी रसना म्हणजे जीव निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर गंध तन्मात्रा निर्माण झाली आणि तो गंध धारण करण्यासाठी पृथ्वीची निर्मिती झाली. ते पृथ्वीचे 5 गुण, 1 + 2 + 3 + 4 + 5 किती झाले? 1 + 2 3 + 3 6 + 4 10 + 5 15. त्या 15 गुणांचं जे कॉम्बिनेशन असतं त्याच्यापासून पूर्ण मग काही प्रत्येक पदार्थांमध्ये, जगातल्या प्रत्येक पदार्थांमध्ये हे 5ही गुण असतात. थोडंसं स्पेस असते, थोडंसं तेज असतो, थोडंसं वायू म्हणजे वायूचा गुण असतो, थोडासा जलाचा गुण असतो आणि थोडासा पृथ्वीचा. तर ते जे प्रपोर्शन आहेत 1 2 3 4 5 यानुसार सगळ्या जगाची निर्मिती झाली, असं ते पंचीकरण सिद्धांत म्हणतात.
ठीक आहे. तर ही स्थूल म्हणजे ही पूर्णपणे जड किंवा स्थूल निर्मिती विश्वाची. याच्यानंतर मन, बुद्धी आणि अहंकार ही, तसं म्हटलं तर ही स्थूल नाहीये. सूक्ष्म आहे. तसं हा सूक्ष्म आहे, पण तरी ते अनुभवास येते. मन, बुद्धी, अहंकार. आता इथे मन म्हणजे मनाची व्याख्या आहे संकल्प विकल्पात्मक मनः, म्हणजे जे सतत संकल्प करत असतं, विकल्प करत असतं. म्हणजे आधी काहीतरी ठरवतं, मग शंका काढतं, ठरवतं शंका काढतं, ठरवतं शंका काढतं. ठरवणे म्हणजे संकल्प, विकल्प म्हणजे संशय निर्माण करतो, शंका काढणे, त्याला म्हणतात. तर मनाची प्रवृत्ती. बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी, की बुद्धी मग निश्चय करते की असं मला करायचंय कारण हे बरोबर आहे, त्याला म्हणतात बुद्धी. आणि तिसरं अहंकार. तर इथे हा जो अहंकार आहे ना, हा ज्याला लौकिक दृष्ट्या आपण अहंकार म्हणजे इगो, लौकिक दृष्ट्याला आपण म्हणतो ना, तो अहंकारी आहे, मीपणा आहे. तो मीपणा हा नव्हे. हा अहंकार म्हणजे ज्याला आपण ममत्व म्हणू, तो हा अहंकार. समजलं ना? म्हणजे नॉट नेसेसरीली गर्विष्ठपणा किंवा इगो. तर हे सगळं म्हणजे या सगळ्याच्या केंद्रस्थानी मी आहे, म्हणजे अहंकार. म्हणजे त्यात काही मला काही हे म्हणजे असं काही फार मी गर्विष्ठ अशातला भाग नाही, पण हे सगळं माझ्या भोवती फिरतं बाबा असं. तर हा जो अहंकार आहे, तर हे जे असे या या सगळ्यांना मिळून याला म्हटलं जातं अष्टधा प्रकृती. आत्म्याला शरीर समजणे हा पण अहंकार होऊ शकतो का? आत्म्याला शरीर समजणे म्हणजे मला कळलं नाही. ते देहाला देहबुद्धी. नाही, देहबुद्धी वेगळी. देहाला आत्म समजणे, आत्मा म्हणजे मी म्हणजे देह समजणे, त्याला म्हणतात देहबुद्धी. पण आता तुम्ही म्हणताय की आत्म्याला शरीर, आत्म्याला कोणी म्हणजे आत्मा म्हणजेच शरीर असं तुम्हाला म्हणायचंय का? हो हो हो. म्हणजे देहालाच मीपणा, म्हणजे मी म्हणजेच देह आहे, म्हणजे थोडक्यात देहबुद्धी. हा, देहबुद्धी म्हणजे म्हणायचे. तो अहंकार होऊ शकतो का? त्याला अहंकार म्हणू शकतो का? हो, नाही नाही, ती देहबुद्धी, त्याला देहबुद्धीच म्हटलं जातं. आता इथं ही जी अष्टधा प्रकृती आहे याच्यामध्ये देहबुद्धी आलेली नाहीये. म्हणजे जोपर्यंत आपण आहोत ना, जीव एखादा असला की त्याच्यात हा अहंकार असतोच. इथे देहबुद्धी असो म्हणजे एखादा अगदी पूर्ण म्हणजे तुमचा प्रश्न मला कळला, किंवा जो योगी असेल की जो निरहंकार आहे, असं, तर त्याच्यामध्ये या अष्टधा प्रकृतीमधला हा अहंकार असतो का? तर त्याचं उत्तर नाही, त्याचं उत्तर आहे असंच पाहिजे. कारण हा अहंकार आहे, हा जीवाची ही प्रकृती आहे, जडदेहाची. जोपर्यंत जडदेह आहे तोपर्यंत हे सगळे त्याच्यात प्रॉपर्टीज आहेतच. समजलं? म्हणजे मग ते विचारतात त्यात तसं थोडंसं तथ्य आहे की देह, बुद्धी आणि अहंकार ह्याचं खूप जवळचं नातं आहे. नाही नाही, तसं नाही मला म्हणायचं. मला असं म्हणायचंय की जोपर्यंत पूर्ण जरी अगदी मनुष्य म्हणजे त्याला आपण म्हणतो जीवनमुक्त जरी झाला, तरी हा जो अहंकार आहे ना, हा शिल्लक राहतो. आणि हा चुकीचा नाहीये अहंकार. हा जो अहंकार आहे ना, हा तो चुकीचा अहंकार नाहीये. हा जीवाचा किंवा जडदेहाचा हा स्वभाव आहे, असं मला म्हणायचं. नाही म्हणजे ममत्व म्हटलं तर आत्म्याला शरीराबद्दल वाटतं ममत्व, असं होऊ शकेल का? नाही नाही नाही, कसं आहे माहितीये की हा देह म्हणजे मी, ही बुद्धी, देह म्हणजेच मी, त्याला म्हणतो आपण देहबुद्धी. पण हा देह माझा आहे, आता आहे तो आहे ना माझा, म्हणजे या या देहाचे हे अवयव आहेत. हे
म्हणजे या देहामध्ये हे सगळं आहे. तर या दृष्टीने म्हणजे इव्हन असं शास्त्रात असं म्हटलं जातं की सगळ्यात अगदी निरहंकार या जगामध्ये जो जन्माला येतो तो, एक मिनिट जास्त होतो. हॅलो, हा, म्हटलं कुठली आहे ती मला सांगा पाठवून. किती मोठी आहे ते मला सांगू शकता. डिटेल्स ते म्हणायला. हा, ते कुठली आहे आणि किती मोठी आहे ती सांगू. मला मेसेज करा, मी क्लास सुरू आहे सध्या. तर मला असं वाटतं की ज्या अर्थाने आपण हा जो अहंकार आहे हा जड देहाचा म्हणजे स्वभाव आहे. जसं आपण म्हणतो की स्वभाव हा शेवटपर्यंत राहतो, तसा हा अहंकार आहे. असं. ज्याला मन आहे, ज्याला बुद्धी आहे, त्याला हा अहंकार आहे. असं. आणि पुढे याचं स्पष्टीकरण तर ते मला वाटतं. बुद्धीचं एकदा सांगा ना परत. अच्छा, मनाचा तर संकल्प विकल्प, मनाचा अहंकार म्हणजे संकल्प मग विकल्प, निश्चयात्मका बुद्धी. निश्चयात्मिका आणि बुद्धी. हा निश्चयात्मिका बुद्धी, निश्चय, हा म्हणजे पक्क, म्हणजे स्थिर स्थिर काहीतरी काहीतरी कन्क्लूड करणं की ठीक आहे मी आता एक जेवण करणार, अमुक एक चहा पिणार. कॉफी आणि चहा विचारलं तर मन म्हणत असतं चहा पिऊ की कॉफी पिऊ, चहा पिऊ की कॉफी पिऊ. हा, पण मग बुद्धी बरं. ठरवते की नाही बा आता चहाची वेळ आहे तर मी चहाच पितो असं. तर अच्छा. ते काम बुद्धीच आहे. मन लवकर निर्णय घेतच नाही. मन हा, नेहमी कन्फ्युज असतं असं. त्या अर्थी. ओके ओके. असं. हा, तर याला अष्टधा भिन्ना प्रकृती. तर इथे ही जड देहाची प्रकृती आहे. आणि मी पुढे याचं स्पष्टीकरण आहे की इयम तू म्हणजे ही अपरा. अपरा म्हणजे ज्याला मी म्हटलं निकृष्ट. कारण प्रकृतीचे दोन प्रकार आहेत. ही जी प्रकृती आहे ही निकृष्ट प्रकारची प्रवृत्ती आहे, कारण ही जड जड प्रकृती आहे. आणि हे महाभाहो, अर्जुनाला म्हणतोय कृष्ण, इतः अन्याम यया इदम जगत धार्यते मे जीवभूताम पराम प्रकृतीम विद्धी. म्हणजे आता हे तर समजलं तुला की ही सगळी जडदेहाची प्रकृती आहे. पण हिच्यापासून हिच्यापासून म्हणजे हे पंचमी अन्याम वेगळी. कशी वेगळी की यया इदम जगत, की जिच्यापासून हे जगत धार्यते, म्हणजे जी हे संपूर्ण जगत जे आहे हे काय, हे स्थूल, हे तर यांना म्हणजे हे सगळे ठोकळे, ही अष्टधा प्रकृती म्हणजे सगळे ठोकळे. हा, यांना धारण कोण करतं तर मे जीवभूताम प्रकृतीम विद्धी. तर याला धारण करणारी माझी जीवरूपा पराम प्रकृतीम विद्धी. तर यांना धारण करणारी माझी जी जीवरूपा, जीवभूता म्हणजे जीवरूपा, परा. परा म्हणजे अल्टिमेट. आता हे अल्टिमेट काय, कारण ही चैतन्य स्वरूप आहे. नुसते तुम्ही पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार, मन म्हणजे आता असं म्हटलं मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक बुद्धी, आता ही सगळी कामं कॉम्प्युटरने होऊ शकतात नाही का, करू शकतो आपण. पण मग तयार झाला का माणूस, नाही. तर त्याच्यात जो चैतन्य जे आहे ते चैतन्य कसं येतं तर ती माझी जीवरूपा प्रकृती आहे, तर ती तू जाण. समजलं. तर ती आणि तर तो जो हा, तर अपरे म्हणजे दुसरं, असं मी आधी संस्कृत मध्ये शिकलो होतो आपण. मग अपरे आणि अपरामध्ये काय आहे? दोन्ही एकच आहे ना? ते म्हणजे थोडं शेवटी तो अर्थ एकच येतो. अपरा म्हणजे दुसरं. दुसरं म्हणजे काय, जे पहिलं नाही ते दुसरं. पहिलं म्हणजे जे मेन नाही, जे मुख्य नाही ते, म्हणजे जे गौण आहे हा, किंवा जे हलकं आहे ते अपरा, जे मुख्य आहे ते परा. दोन्ही अर्थाने. हा, ज्याला आपण म्हणू नये हा हे दुसरं आहे, नाही नाही, आपण म्हणणार आहे मला माझा ग्लास कुठे आहे, तर हा आहे का, नाही हा नाही, हा दुसरा आहे. माझा कुठे आहे असं. तर दुसरा म्हणजे हलका असं.
निकृष्ट असं. अपरा. तर त्याला अपरा म्हणजे निकृष्ट किंवा दुसरं. दुसरं म्हणजेच एका अर्थाने सो असं, मला जे हवंय ते नाही असं, या अर्थाने. तो इथे परा म्हणजे चैतन्य का? म्हणजे आपल्यामध्ये जे जीव आहे ते म्हणजे परा, कारण ते आत्मा आणि हे ते आहे. आणि अपरा म्हणजे या सगळ्या साधारणतः निर्जीवच म्हणाव्या, पण बुद्धी अहंकार हे आपल्या मध्येच असतं, त्यामुळे ते त्याचा हे झालं. पण पंचमहाभूत म्हणजे तुम्ही म्हणालात तसं ठोकळे, की ज्याच्यापासून आपण बनलोय, पण त्याच्यात चैतन्य नाहीये. चैतन्य हे परमात्म्याकडून हे केलेले आणि ते म्हणजे परा, असा अर्थ घ्यायचा का? आता तुम्ही, ठीक आहे, आता विषय निघाला म्हणून मी सांगतो. आपल्या सनातन धर्मात किंवा आयुर्वेदाची पण, आयुर्वेद आणि हे सगळं एकमेकांशी कनेक्टेडच आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा आधी जे काय तयार होतं ते सगळे ठोकळे असतात. म्हणजे दॅट इज जस्ट अ केमिकल रिॲक्शन म्हणू शकतो आपण, किंवा एक नैसर्गिक प्रकृती आहे. म्हणजे शुक्र आणि वीर्य यांचं संयोग होऊन जे काय तयार होतं मग वगैरे वगैरे, ते इकडे जातं तिकडे जातं वगैरे, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. पण आणि मग काही प्रमाण पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात वगैरे त्याची वाढ पण होते. पण अजूनपर्यंत त्यात जीव आलेला नसतो. जीव येतो तिसऱ्या महिन्यात. आणि त्याचं सनातन धर्मात असं म्हटलं जातं की हे जे पुनर्जन्माला उत्सुक असणारे जे जीवात्मे असतात, तर ते त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, आपण जे म्हणतो ना, यथामती तथा गती, म्हणजे शेवटची जी मती, बुद्धी, ती त्याची गती. तर त्यानुसार ते जे जीवात्मे जे आहेत, तर ते विशिष्ट अशा आपल्या इच्छेला अनुरूप अशा, अर्थात ते परमेश्वराच्या योजनेनुसारच असतं, पण त्यानुसार तो त्यापैकी एक जो जीवात्मा जो आहे तो त्या म्हणजे थोड्याफार प्रमाणात पुष्ट झालेल्या गर्भामध्ये प्रवेश करतो. आणि मग तो जीव तयार होतो. म्हणूनच म्हणजे बायोलॉजिकली जीव जो आहे ना, बायोलॉजिकली मला माहिती नाही अर्थात, सॉरी, पण आपल्या सनातन धर्माच्या नुसार जीव जो आहे, चैतन्य, हे तिसऱ्या महिन्यात येतं. आणि म्हणूनच मला वाटतं की तो काय सोरोटी वगैरेचा जो कार्यक्रम असतो तो बहुतेक तिसऱ्या महिन्यात केला जातो ना, बरोबर आहे ना? तर त्याचं तर त्याचं कारण ते की तोपर्यंत जीव नसतो आलेला. इव्हन म्हणजे दुर्दैवाने जर तो हे झाला, गर्भ गळून पडला, तर त्याला काहीच हे मानलं जात नाही पहिल्या 2 महिन्यात. कारण का? तो जीव नसतो, त्याचे म्हणजे चैतन्य नसतं ते. तो नुसता जसं शरीरातले जसे अनावश्यक वस्तू जशा बाहेर पडतात तसा तो पण. म्हणजे आपल्या धर्माने एवढा त्याचा सूक्ष्म विचार केलेला आहे. असं ते जे चैतन्य आहे, म्हणजे ती जी आता इथे जे सांगितलेलं आहे, जीवभूताम पराम प्रकृती विद्धी, तर ती प्रकृती ही तेव्हा तिसऱ्या महिन्यात प्रवेश करत असते. ठीक आहे. तर इथं म्हणजे जड बुद्धी, म्हणजे जड देह काय आणि चैतन्य देह काय, चैतन्य प्रकृती काय, आणि हे सगळं एकमेकांशी कसं रिलेटेड आहे हे आपण आता शिकतो. बरोबर? हा, कोण वाचेल 6वा श्लोक? वाचू का सर? हा, वाच. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. हा, कोणाला अजून वाचायचं? जसं मी सांगितलं तसं जगत्ता प्रभव म्हणजे जगत्ता प्रभव. इथे ना विसर्गाच्या ऐवजी हलका फ म्हणायचा आहे, अर्धा फ असा बहुतेक म्हटलं आहे त्यांनी. सांगतो पुन्हा एकदा. कोणाला म्हणायचं अजून? हा, म्हणू का सर? हा. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय
अहम कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा नाही का तू कुठे चुकलं सर. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा अस्ति. हम्म. हम्म. तर एतत् योनीनी भूतानि सर्वाणि इति उपधारय. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयः तथा. तर इति म्हणजे काय, असं उपधारय. उपधारणा म्हणजे अगदी तू नीट पक्की समज करून घे. काय की सर्वाणि भूतानि सगळे प्राणी, सर्वाणि भूतानि म्हणजे सगळे प्राणी मात्र एतद योनिनी. तर योनिनी म्हणजे काय, योनी म्हणजे ज्यातनं उत्पन्न होतं ते, म्हणजे उत्पन्न होणारे. योनिनी म्हणजे जे योनीतून निर्माण होतात असे प्राणी मात्र उत्पन्न होणारे. एतद योनिनी म्हणजे काय की सगळे प्राणी मात्र जगातले हे असेच असतात, अपरा प्रकृती आणि परा प्रकृती. अपरा प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृती आणि परा प्रकृती म्हणजे चैतन्य रूपा. बरोबर. आणि अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः तथा प्रलयः. आणि या सगळ्याचं मूळ हेच आहे की अष्टधा प्रकृती ही जड, चैतन्य रूप ही म्हणजे परा प्रकृती, आणि मी जो आहे मी कृत्स्नस्य जगतः म्हणजे संपूर्ण जगताचा प्रभवः. तर प्रभवा म्हणजे काय, तर मीच प्रकट होतो, म्हणजे मीच किंवा माझ्यापासूनच सगळं प्रकट होतं. भवा म्हणजे होणे, प्रभवा म्हणजे प्रकर्षाने होणे, म्हणजे मीच प्रकर्षाने होतो किंवा प्रकट होतो. आणि तथा आणि तसंच प्रलय, प्रकर्षाने लय म्हणजे लीन होणे, म्हणजे माझ्यातच सगळं विश्व, सगळे प्राणी मात्र हे माझ्यातच लीन पण होते. समजलं. तर म्हणजे भगवान असं म्हणतायत की ही सगळं म्हणजे जड अजड चैतन्य किंवा सगळे प्राणी मात्र सर्वाणि भूतानी हे अशा दोन प्रकृतींनीच उत्पन्न होतात. आणि मी संपूर्ण जगताचा प्रभव म्हणजे होणाराही मीच आहे. आणि प्रलय हा म्हणजे आणि लीन होणारा म्हणजे ज्यात सगळं लीन होतं तो पण मीच आहे. तर इथे अध्यात्मामध्ये एक कन्सेप्ट असतो व्यष्टी आणि समष्टी. तर प्रभव हा म्हणजे प्रसार जेव्हा होतो त्याला म्हटलं जातं व्यष्टी किंवा व्यूह, ज्याला आपण ऊह म्हणजे व्यूह म्हणजे अनेक रीतींनी प्रकट होणे, त्याला म्हणतात व्यूह. आणि समूह म्हणजे एकत्र होणे, तर त्यालाच व्यष्टी आणि समष्टी किंवा प्रभव आणि प्रलय. सगळं माझ्यातच सगळं विश्व पुन्हा सगळे जीव हे माझ्यातच पुन्हा लीन पण होतात. लीन होणं म्हणजे येऊन मिळणं ना. म्हणजे जसं सगळ्या नद्या या समुद्रात लीन होतात शेवटी, नाही का, मिळतात म्हणजे मिळतात. त्या अर्थाने म्हणजे सगळं पाणी शेवटी सर्वदेव नमस्कार केशवम अधिगच्छति, तसं म्हणजे सगळ्या देवांचा नमस्कार असं मला मिळतो असं म्हणतो आपण. तसंच म्हणजे सगळे पाणी जल शेवटी नद्यांद्वारे, झऱ्यांद्वारे, मोठ्या नद्यांद्वारे शेवटी समुद्रालाच मिळतं. तसंच भगवान म्हणजे सगळे जीव आता जरी वेगळ्या भाषा शेवटी ते मलाच माझ्यामध्येच लीन होतात. तर सगळ्यात मीच आहे आणि माझ्यातच सगळे येऊन मिळतात. माझ्यापासूनच सगळे तयार झाले आणि माझ्यातच परत सगळे येणार आहेत
असं. परत आणि येऊन हे चक्र सतत सुरूच राहणार आहे. म्हणजे एकदा झालं की संपलं असं नाही. हे सतत सुरू राहणार आहे हे ब्रह्मांड.